हे बघा, माझ्या या घराच्या परसवामध्ये ना मी आंब्याचे झाड लावलेले आहेत, बदामी आंबा. मग त्याच्यावरती ना मस्त अशा मोठ्या मोठ्या कैऱ्या आल्यात. तर मी यांना सांगितलं मला 1-2 कैरी काढून द्या. रोजला न्याहारीसाठी भाकरीबरोबर थोडंसं म्हटलं मी लोणचं बनवते. जास्त वर्षभर काय आपल्याला ठेवायचं नाही आहे, बरोबर? वर्षभर ठेवण्यासाठी पाहिजे असेल तर टोप भरून कैऱ्या पाहिजे. तसं काय आपल्याला करायचं नाही आहे. मी थोडंसं लोणचं बनवते म्हणून यांना सांगितलं मला 1-2 कैऱ्या काढून द्या. तर चला बघूया आपण. या. हे बघा, हे माझा आंब्याचं झाड आहे. तुम्हाला या मुद्द्यावरनं समजत असेल की हा झाड काय एवढा मोठा नाही आहे, पण तरी पण त्याच्यावरती लागल्यात कैऱ्या. हे बघा, झाडावरती ना माझी काली मिरीची वेल आहे. मी कैऱ्या दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे कैऱ्या लागल्यात. बाहेर बाहेर आहेत ना, त्या दिसतात आहे. आतमध्ये आहेत ते दिसत नाही आहेत. तर यांना सांगते मी काढून द्या मला 1-2 कैऱ्या. हे बघा, इथे यांनी शिडी लावला नाही आहे. आता इथे शिडी लावायला मिळतंय म्हणून आंब्याच्या झाडाला म्हणून आपल्याला लावला नाही. कुठल्या झाडांना शिडी लावायला जमत नाही, म्हणा खूप त्रास होतो यांना. हे बघा, तर शिडीच्या वर चढून चाललेत, काढतात आहे. हे बघा, चढले वरती. ऊन पण किती पडतोय बघा, खूप गरम पण होतंय. सूर्यप्रकाश दिसतोय तुम्हाला, एकदम वर डोक्यावर आलाय. हे बघा, इथे हाय आंबा. ते सांगते यांना मोठा आहे तो, काढा म्हणून. काढा होतो मोठावाला. हे बघा, काढतात आहे. त्याच्या त्याला दुसरा पण बाजूला. ओ बापरे, चिकाची अशी पिचकारीच लागली बघा. दाखवा खाली. हे बघा, हे बघा किती मोठा आहे, बऱ्यापैकी आहे. एक बरणी, माझी छोटीशी बरणी भरली तरी बस, होय की नाही? आणा तो खाली, बस झाला. एक जास्त नका काढू. हे बघा, आले घेऊन. बापरे, मोठाच आहे, बऱ्यापैकी आहे आंबा. हे बघा, आता याचं छान होईल लोणचं. उतरा आता खाली. हे बघा, एवढी मोठी कैरी काढला नाही, बस झाली ना थोड्याशा लोणच्यासाठी. आता मी मस्त आहे ना आंबट तिखट मस्त झणझणीत लोणचं बनवते. आणि मग भाकरीसोबत लोणचं किंवा करवंदाची चटणी, खारं तिखट तर कोकणातलं फेवरेट आहे तो. ते जर असेल ना आपल्या भाकरीसोबत तर भाजीची गरजच नाही. चला तर मग बघूया लोणचं कसं करायचं ते. लोणच्यासाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते. ही मेथी घेतले, लाल तिखट, आणि ही मोहरीची डाळ, ही मार्केटमध्ये मिळते दुकानामध्ये. मीठ, हळद आणि हिंग. आणि हे घेतलं तेल मी अजून गरम केलेलं नाही आहे. तेल काय करायचं, गरम करायचं, थंड करायचं. गरम करून झाल्यावर खाली उतरलं की त्याच्यामध्ये ही मेथी जरा तडतडायची. जास्त कालसर नाही करायची, ना तर आणखीन कडू होणार. आता मी ना कैरी चांगली धुवून स्वच्छ कापून घेते. तेल आहे ना, आपलं लोणचं असेल त्याच्यापेक्षा थोडं 1 इंच तेल जरा वर ठेवायचं. जरा जास्त टाकायचं तेल, नाहीतर ना मग ती बुरशी धरते. म्हणून ना लोणच्यांच्या फोडीपेक्षा थोडंसं तेल वर राहायला पाहिजे, म्हणजे ना लोणच्याला बुरशी धरत नाही. आणि गरम गरम तेल कधीच टाकायचं नाही. तेल गरम करून थंड करायचं आणि मग टाकायचं. हे बघा, कैरी चांगली मी धुवून घेतले आणि आता मी हिला कापते. मी तर अंगणातच बसले, आतमध्ये खूप गरम होतोय, अंगणातच बसले. आता मी ना कापते हिला. हे बघा, असं ना मी सर्व कापून घेते आणि नंतर मग मी छोटे छोटे तुकडे करते. हे बघा, एका आंब्याची एवढी फोडं झाली बघा, डीस भरून. आता मी काय करते, सर्व साहित्य जे आहे ना ते सर्व अंगणातच घेऊन येते. तेल वगैरे मी गरम केलं आहे, ते सर्व अंगणातच घेऊन येते. आतमध्ये खूप गरम होतं आहे. आणि मी सर्व एक जीव करून बरणीत भरून दाखवते तुम्हाला. चला. तेल चांगलं गरम केलं आहे मी आणि थंड पण झालं आहे. मेथीचा बघा रंग जरासा लालसर झाला आहे, जास्त करपवायची नाही. आता मी काय करते, सर्व मसाले एकजीव करून घेते फोडांसोबत. ह्या वाटण्यामध्ये मी सर्व साहित्य एकजीव करून घेते आणि मग नंतरला मी बरणीमध्ये भरते. तेल तर आपलं थंड झालेलं आहे, आता एकजीव करून घेते.
हे बघा सर्व ना मीठ मसाला मी एकजीव करून घेतला आहे आणि आता मी याच्यात टाकते तेल. आणि ही बघा मी ते फोडं भरण्यासाठी माझ्याकडे ही काचेची बरणी आहे, ते बरणीमध्ये मी भरणार. आता हे तेल मी याच्यात टाकून मिक्स करते. हे बघा सर्व टाकायचं, मेथी वगैरे. काय मस्त दिसते बघा रंग. हळद मीठ सर्व मिक्स करून झालंय फोडांना. आता मी जरा बघते बरोबर जरा टेस्ट कशी आहे ती. बापरे एक नंबर झाले मित्रांनो. तुम्हाला एक सांगते मी, जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तुम्ही मोहरीसुद्धा मिक्सरला फिरवून याच्यात टाकू शकता. लोणचं एवढं छान झालं आहे ना. आता मी भरते ह्याला बरणीमध्ये. हे बघा काय छान झालं बघा. आणि पूर्ण फोडं बरणीमध्ये बसलेत. आणि हे बघा काय रंग पण काय छान आलाय बघा. हे बघा. आणि हे बघा काचेच्या बरणीत पण काय छान वाटतंय बघा. आता मी काय करते माहिती आहे, ही थोडा वेळ बरणी म्हणजे ठेवते उन्हामध्ये, संध्याकाळी घेईन आतमध्ये. कसं वाटलं मित्रांनो घरी केलेलं लोणचं. आता हे 4-5 दिवसांनी संपलं पुन्हा करायचं, होय की नाही. माझा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण असं हे घरी करून बघा. मोहरी जर डाळ नसेल तर मोहरी मिक्सरला वाटून पण तुम्ही करू शकता हे घरच्या घरी. हे बघा मस्त लोणचं तयार झालं आंब्याचं, आहे की नाही. कोकणामध्ये आता सीझन आहे ना, आंबे काजू फणस. तर चला म्हटलं थोडंसं लोणचं तरी करूया. कसं वाटलं तुम्हाला मी घरी केलेलं लोणचं? आवडलं ना? मग तुम्ही पण करून बघा आणि नक्की मला सांगा कमेंटमध्ये कसं झालं होतं लोणचं. आणि मी केलेली रेसिपी बघून तुम्हाला केलेलं लोणचं मी कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.